चला, काल युटी झाली, थोडा पेपर कडक दिला होता युटीचा, पण सगळं शिकवलेलं होतं, असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये न शिकवलेलं. तुम्ही जे ऍबसेंट राहत आहेत काही जण, इथंच कॅम्पसमध्ये बोंबलत फिरतात पण ऑनलाईन क्लास करतात, त्यांचा तर रिझल्ट कधीच येणार नाही. पहिली तर गोष्ट ते येत आहे का, येत असता तर लास्ट इयरच आला असता. काही मूर्ख आहे तू, उग बघतो मी खाली फिरतेत पण क्लास करत नाहीत. त्याच्यानंतर सेकंड, कालच्या पेपरमध्ये टाइम वाढवून दिला होता, म्हणून थोडे मी म्हणलं एकदा ट्रायच करावेत. लेंदी क्वेश्चन, सगळे क्वेश्चन्स लेंदी नव्हते. लास्ट इयर नीटचा जसा पेपर आला होता का तसाच होता. तुम्हाला सोल्युशन बघितल्यास कळलं असेल, अरे यार हे झालं होतं, ते झालं होतं, हे झालं होतं. आधी डिस्कस करून घेऊयात. पेपर आहे, उघडा पटकन मोबाईल, उघडा पेपर पटकन. चला, मला पाठ आहेत क्वेश्चन, फक्त तुम्ही क्वेश्चन कोणता आहे सांगा. क्वेश्चन नंबर 1. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 हा इतका परफेक्ट लॉजिकल आहे ना, तिथं फक्त लॉजिक लावायचं. काय म्हणलं होतं क्वेश्चन मध्ये तुम्हाला, असे कोणते पॉइंट्स असतील ज्या पॉइंट्सला व्हेलॉसिटी काय असेल, सेम, डायरेक्शन काय असेल, अपोजिट. मग एक सरळ सरळ साधी गोष्ट आहे की रे पोरांनो, व्हेलॉसिटी 0 कुठल्या पॉइंटला असतात, एक्स्ट्रीम. मग एक्स्ट्रीम पॉइंटला व्हेलॉसिटी 0 म्हणजेच इकडचा पार्टिकल इकडे यायला बघतो, इकडचा पार्टिकल इकडे यायला बघतो, म्हणजे डायरेक्शन काय असतात, अपोजिट. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. ऑलवेज व्हेलॉसिटी सेम, ऑलवेज डायरेक्शन अपोजिट. म्हणजे हे ए किती झालं इथून इतकं, 2a. पहिलाचा आन्सर 2a. हे किती जण ना आलं नव्हतं कालच्या पेपरमध्ये, आलं नाही, मूर्ख आहेत तुम्ही. किती जणांना आलं होतं, रेज युअर हँड. व्हेरी गुड. चला, क्वेश्चन नंबर 2 बघा. मी थोडस फिरकी घेतली होती क्वेश्चन नंबर 2 ला. मी क्लासमध्ये शिकवताना v² वर्सेस a² चा ग्राफ विचारला होता. कुठला आला होता रे, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. जरा डोकं लावायचं पोरांनो, फक्त काय डोकं लावायचं, v² वर्सेस h² चा तर ग्राफ तुम्हाला माहित होता, स्ट्रेट लाईन. आणि v वर्सेस a चा पण ग्राफ तुम्हाला माहित होता. काय असतो v वर्सेस a चा, इलिप्स. अरे हाय ना. आणि मी विचारला होता कुणाचा ग्राफ रे, v² वर्सेस a चा. मग मला सांगा, v² वर्सेस a चा स्ट्रेट लाईन आहे म्हणजे v² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, a². अरे हाय ना. मग मला काय काढायचंय, v² वर्सेस कुणाचा, a चा. मग रिलेशन तर v² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, a². v² म्हणजे काय झालं, y. प्रोपोर्शनल टू आपल्याला गरज कुणाची आहे, a. पण प्रोपोर्शनल कसं आहे, a². म्हणजे काय लिहितो मी, x². y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रिलेशन आलं, x². y² म्हणजे y म्हणजे कोण, v². आणि x म्हणजे कोण, a. पण ऍक्च्युअल रिलेशन कसं आहे, a². मग x चा काय करावं लागेल, स्क्वेअर. y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x² चा ग्राफ कोणता असतो, पॅराबोलिक. कोण ह्याच, कुणाला ह्याचा आन्सर आलाय, रेज युअर हँड. व्हेरी फ्यू स्टुडंट. नीट बघा परत एकदा. v² वर्सेस a² चा ग्राफ काय आहे, स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईन मध्ये रिलेशन v² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a². मग v² वर्सेस कुणाचा काढायचंय, a चा. मग v² a² चा काय आहे, स्ट्रेट लाईन. मग v² a चा काय असेल, पॅराबोलिक. कसं, नीट बघा. v² हे ऍक्च्युली कुठल्या ऍक्सिस वर पाहायचंय आपल्याला, y. पण a² पाहायचंय का, नाही. कोण पाहायचंय, a. मग लिहिताना मला ऍक्च्युअल काय आहे, a². पण पाहायचंय कोण मला, a. मग a ची व्हॅल्यू x समजतो. मग a² ऐवजी मला काय लिहावं लागेल, x². म्हणजे y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². म्हणजे v² a चा ग्राफ कुठला आला, पॅराबोलिक. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ यू हॅव डाऊट रेज युअर हँड. क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6. कोणता क्वेश्चन आहे 6 चा, टाइम पिरियड. आफ्टर व्हॉट टाइम दे विल मीट का, टाइम पिरियड 1:3. त्या सिंपल पेंडुलमचा
मूर्खात ते आलं नाही का एवढं तुला? एक लेंथ काय आहे त्याची? एल. एल लेंथ असताना टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट एल बाय के, सॉरी एल म्हणजे एम बाय के. शनिवारी ह्याच्यासाठी ऍबसेंट राहायचं नाही. हे शनिवारी शिकवलं होतं? नाही, शुक्रवारीच झालं होतं. मग आता मला काय म्हणलं, त्याचं कन्वर्जन किती पार्ट मध्ये झालं? 2 पार्ट, पहिला आणि दुसरा. 1:3. म्हणजे इनिशियल लेंथ 4L, स्प्रिंग कॉन्स्टंट के. मग ह्याचं 1L आणि काय झालं 3L. याचं K1 पकडूयात. मग याचा K1 काढून घे. K1 into 3L is equals to 4L into K. सो L कॅन्सल. ह्याचा K1 किती झाला? 4K/3. मग टाइम पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? रूट के. व्हॅल्यू ठेवून दे, यू विल गेट आन्सर. आधीचा के किती होता? के. नंतरचा के किती झाला? 4K/3. मासला काही फरक पडला का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 नंतर 7 नो डाऊट 8 9 कोणता क्वेश्चन आहे? ते सोपा आहे, एनर्जीचा आहे ना. 9 तिथं बघा किती SHM आहे? 2. एनर्जी कोणती क्वांटिटी असते? स्केलार. हाफ एम ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर. दोन्ही एनर्जीचं काय करायचं? ऍडिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं 10. आता बघा 10 कसं काय आलं नाही रे तुम्हाला? काय म्हणलं होतं 10? 2 पार्टिकल्स आर ऍट द डिस्टन्स. एक या साईडला A/3 नाही आणि दुसरा या साईडला किती नाही? A/3. मग दोघांमधला डिफरन्स किती झाला? यस, A/3 प्लस A/3 किती झालं? 2A/3. दोघं एचाच SHM आहेत म्हणजे एकाचा अँप्लिट्यूड A, दुसऱ्याचा अँप्लिट्यूड A. झालं नाही तसे प्रॉब्लेम. यसचा फॉर्म्युला वापरायचा अंडर रूट p² प्लस q² मायनस 2pq cos θ. मग आता इथं बघा अँप्लिट्यूड सेम आहेत म्हणून काही जणांनी S इज इक्वल्स टू 2A sin θ/2 पण वापरले असतील. आता मला सांगा, हा फॉर्म्युला वापरला आन्सर करेक्टच येणार आहे नो डाऊट. पण ऑप्शन 1 तर साइन मधला आहे का? नाही. ऑप्शन बघून बी काही डिसिजन घ्यावे लागतात. मग कुठला फॉर्म्युला यूज करायला गेले? यसचा अंडर रूट p² प्लस q² मायनस 2pq cos θ. p ची व्हॅल्यू A, q ची व्हॅल्यू A, cos θ काढायचे. आणि डिफरन्स माहित आहे आपल्याला किती डिफरन्स आहे? 2A/3. नेक्स्ट क्वेश्चन 10 11 11 नंबरचा लास्ट क्वेश्चन 12 चा किती सोपा होता रे? टाइम पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते? अंडर रूट G. मग हा पेंडुलम वरी चाललाय, वरी जायचं ऍक्सलरेशन दिलंय का? नाही. पण वरी जायचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. वायचा फॉर्म्युला काय दिलंय वरी जायचा? KT². आणि के ची व्हॅल्यू काय दिले? 1. म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय आली? t². मग y इज इक्वल्स टू आपल्याला माहित आहे काय असतो फॉर्म्युला? हाफ AT². UT प्लस हाफ AT². UT काय असेल? 0. हाफ AT² म्हणजे A/2 ची व्हॅल्यू किती झाली? 1. म्हणजे ऍक्सलरेशन किती झालं? 2. मग आता T1² विचारले. T1² हे T² केलं तर रूट G काय होऊन जाईल? कॅन्सल. T1/T2 चा रेशो काय येईल? G/G प्लस, नाही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, G प्लस A/G. म्हणजे आन्सर किती आलं? 10 आणि 2 12/10. 12/10 म्हणजे किती? 6/5. एवढा सोपा पेपर होता. ऑल 12 करेक्ट एनीबडी? ऑल 12 करेक्ट एनीबडी? नोबडी. 11 करेक्ट? 11 करेक्ट? 1 बिग हँड फॉर हिम. 10 करेक्ट? 1 2 3 बिग हँड फॉर दिस 3. नेक्स्ट पेपर वे काढू का असाच जरा? आता प्रिपेअर व्हा चांगलं. लक्षात पुढे सिटी आहे का? युटीचाच काढाय जमते गाडवा, कारण युटीला टाइम जास्त असते, सिटीला टाइम मॅनेज होत नाही. आणि युटीला ह्या वेळेस वाढवून टाइम ह्याच्यासाठीच दिला होता, कारण फिजिक्सचे क्वेश्चन आपण जास्त ठेवले होते म्हणून बायोचे कमी केले होते. मग मी डिसाइड केलं युटीचे बाकी P2 मध्ये थेरी होते 7 8 9 क्वेश्चन्स. म्हणलं चला थोडं डोकं किती लावते चेक करावं. लास्ट इयर नीटचा पेपर सेम असाच होता, हेच मॉडेल होतं. मला सांगा मी जे घेतले सोल्युशन ह्याच्यातला एकही क्वेश्चन सांगा बरं शिकवला नाही असा.
तुमचं लॉजिक कमी पडलं सगळं. म्हणजे तुम्ही लॉजिक लावण्यासाठी कुठं तर असमर्थ आहेत असा त्याचा मिनिंग झाला. आलं का लक्षात? चला, लास्ट क्लासला काय झालं होतं? लास्ट क्लासला काय झालं होतं? फिजिकल पेंडुलम. राईट डाऊन. टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. Find time period of oscillation if rod rotates through small angle theta. Rod rotates through small angle theta. हे रॉड आहे, ज्या की रॉडचं मास एम, लेंथ एल. हे रॉडचं सेंटर. त्याच्या बाजूला ही पण डायग्राम काढून ठेवा. दोनाचं आन्सर सेम असतं. सॉल्व ही करूयात आपण. चला, झालं. आता काय म्हणलंय बघा त्यानं, ह्या रॉडला किती अँगल न रोटेट करा म्हणले? थिटा. स्मॉल अँगल थिटा. लक्षात? मग ह्या रॉडला जर स्मॉल अँगल थिटानं रोटेट करायला, इथं थिटा यायलाय म्हणजे इथं कोणती SHM येणार आहे? अँग्युलर SHM. कोणती SHM यायलाय? अँग्युलर SHM. चला, ह्या थिटाला धरूत आणि आपण असं रोटेट करूत आणि सोडून देऊ. या थिटाला मी असं रोटेट केलं, हे असं रोटेट केलं, किती अँगलनं? थिटा. ह्या रॉडला किती अँगलनं रोटेट केलं? थिटा. आणि सोडून दिलं तर रॉड असा 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 काय होईल? व्हायब्रेट. ते व्हायब्रेट होण्याचा काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टाइम पिरियड. लक्षात? चला पटकन सांगा आता कसा कॅल्क्युलेट करणार. इथं काय असेल? रिस्टोरिंग टॉर्क असेल की रिस्टोरिंग फोर्स असेल? रिस्टोरिंग टॉर्क काय असतो? I अल्फा इंटू इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. चला सांगा आता इथं टॉर्क कोण क्रिएट करणार? हा रॉड आहे. या रॉड मध्ये काय फोर्स डेव्हलप होईल रे पोरांनो? KX. या रॉड मध्ये कोणता फोर्स डेव्हलप होईल? KX. आणि या पण स्प्रिंग मध्ये, रॉड मध्ये नाही स्प्रिंग मध्ये, या पण स्प्रिंग मध्ये कोणता फोर्स डेव्हलप होईल? KX. आणि ह्या KX ची डायरेक्शन टुवर्ड्स कुठं असेल? रिजिड एंड. याची पण टुवर्ड्स रिजिड एंड. पॉइंट ऑफ रोटेशनला मार्क करा. पॉइंट ऑफ रोटेशन हा कोणता पॉइंट असेल? सेंटर. पण टॉर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय आहे? KX. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स पॉइंट ऑफ रोटेशन पर्यंत किती झालं? L/2. रॉडची टोटल लेंथ काय असेल? L. म्हणजे अर्ध डिस्टन्स किती झालं? L/2. सो व्हॉट इज द आन्सर? पहिला टॉर्क काय झाला? KX L/2 प्लस दुसरा टॉर्क KX इंटू त्याचं पण परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? L/2. सो KX इंटू काय झालं? हे पण L/2. लक्षात? चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. मुवमेंट ऑफ इनर्शिया. मला सांगा रॉडचं जे रोटेशन व्हायलंय हे KX L/2 प्लस KX L/2 काय झालं? X. मग याच्याहून हे डिस्प्लेसमेंट काय आहे? X. ही पण डिस्प्लेसमेंट X. मग S इज इक्वल्स टू R थिटा. S आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणजे X. रेडियस म्हणजे L/2 इंटू थिटा. सो X काय आलं? L/2 इंटू थिटा. मग आता व्हॅल्यू ठेवूयात आपण I. मुवमेंट ऑफ इनर्शिया. रॉडचं रोटेशन कुणाच्या अलॉंग व्हायले? सेंटरच्या. ml²/12 इंटू अल्फा इज इक्वल्स टू K ॲज इट इज X. X काय आले? L/2 इंटू थिटा. X काय आले? L/2 थिटा इंटू L. हे L² आणि L² कॅन्सल. हे 2 सख्ख 12. अल्फा अपॉनचं 6 तिकडे गेलं. 6K/m इंटू थिटा. कालच बघितलं अल्फाचा फॉर्म्युला काय होता? ω² थिटा. म्हणजे ω² हेच काय झालं? 6K/m. ओमेगा √ 6K/m. ओमेगा म्हणजे 2π/t. अपॉनचं t इकडं आलेलं. सो 2π √ m/6K. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. हे टाइम पिरियड साठी एक्सप्रेशन झालं 2π √ m/6K. नीट बघा एकदम सिंपल आहे. काय केलं? हा रॉड आहे, दिसायला सर्वांना रॉड. ह्या रॉडला जस्ट थिटा अँगलनं रोटेट केलं. असा होता, असं रोटेट केलं, सोडून दिलं तर हा रॉड तिथल्या तिथं खर खर काय झाला? व्हायब्रेट. तर व्हायब्रेट होण्याचा काय कॅल्क्युलेट करायचंय? अँगल.
सॉरी व्हायब्रेट होण्याचा काय काढायचंय टाइम पिरियड. कसं काढणार, ह्या जर रोटेट इकडे केलं एक्स न, या स्प्रिंग मध्ये काय झाली स्ट्रेचिंग, म्हणजे इकडे काय फोर्स डेव्हलप झाला के एक्स. हा रॉड इकडे गेल्यामुळे या पण स्प्रिंग मध्ये काय झाली स्ट्रेचिंग, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय फोर्स डेव्हलप झाला के एक्स. लक्षात. मग आता ह्याला मी कसं करणार, टोटल रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याचं रोटेशन कुणाच्या अलॉंग व्हायलंय सेंटरच्या, म्हणजे हा काय झाला पॉइंट ऑफ रोटेशन. आणि आपण बघितलं टॉर्क हा नेहमी कुणाच्या अलॉंग काढत असतो पॉइंट ऑफ रोटेशन. मग फोर्स के एक्स इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स एल बाय टू, फोर्स के एक्स इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स एल बाय टू, के एक्स एल बाय टू प्लस के एक्स एल बाय टू काय आलं के एक्स एल. लक्षात. आय मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या अलॉंग रोटेट व्हायला म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 12 इंटू अल्फा के एक्स म्हणजे एल बाय टू इंटू थिटा एल. हे कसं आलं एस इक्वल्स टू आर थिटा, आर्क लेंथ एक्स, रेडियस एल बाय टू इंटू थिटा. ते ठेवलं एल स्क्वेअर कॅन्सल, हे 2 6 जा ते तिकडे गेलं 6k बाय एम अल्फा ओमेगा स्क्वेअर थिटा, ओमेगा स्क्वेअर 6k बाय एम ओमेगा अंडर रूट 6k बाय एम दॅट इज 2 पाय बाय टी, टी 2 पाय अंडर रूट एम बाय 6k. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. एक्सप्रेशन कुणासाठी आलं टाइम पिरियड साठी. लक्षात. आता मी सेम प्रॉब्लेम देतो तुम्हाला, तो तुम्ही मला करून दाखवा. ओके. आता इथे किती स्प्रिंग होत्या 2. समजा एकच स्प्रिंग असेल, एकच स्प्रिंग ही अशी स्प्रिंग आहे आणि असा काय अटॅच केला पोरांनो रॉड, हा असा काय अटॅच केला रॉड, आणि या पॉइंटच्या अलॉंग रॉडला काय केलं फिक्स. हा रॉड थिटा अँगल न रोटेट करा आणि सांगा मला त्याच्या रोटेशनचा किंवा व्हायब्रेशनचा टाइम पिरियड काय येईल तो. तेच मास एम रॉडचं एल स्प्रिंग कॉन्स्टंट के. चला रॉडला कुठं रोटेट करणार आहोत, स्प्रिंग मध्ये एक्सटेन्शन होऊ देणार आहेत का कॉम्प्रेशन, स्प्रिंग मध्ये एक्सटेन्शन होऊ घालणार आहेत की कॉम्प्रेशन होऊ घालणार आहेत, काय एक्सटेन्शन. मग एक्सटेन्शन होऊ घाला स्प्रिंग मध्ये, एक्सटेन्शन होऊ घातले तर हा रॉड इथून इथं गेला किती डिस्टन्स न एक्स, हा अँगल किती झाला थिटा, हा अँगल किती झाला थिटा. बरोबर का, अरे हो की नाही. मग सांगा आता मला एक्स न झालं की इकडं कुठला फोर्स झाला के एक्स, एस इज इक्वल्स टू आर थिटा. एस म्हणजे काय आहे एक्स, आर, आर म्हणजे रेडियस म्हणजे आता पूर्ण काय झाली लेंथ इंटू थिटा, एक्स ची व्हॅल्यू काय झाली एल थिटा. मग रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल्स टू, रिस्टोरिंग टॉर्क काय असेल रे पोरांनो आय अल्फा इक्वल्स टू फोर्स इंटू काय आलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा काय आलं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. व्हॅल्यू ठेवा आता. फोर्स, फोर्स काय आहे इथं के एक्स, पॉइंट ऑफ रोटेशन काय आहे इथं, इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं एल, मोमेंट ऑफ इनर्शिया एम एल स्क्वेअर बाय 12, सॉरी आता किती येईल 12 नाही किती येईल 3, कुणाच्या रोटेट व्हायला एंडच्या इंटू अल्फा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एल. व्हॅल्यू ठेवा के एक्स म्हणजे काय एल थिटा इंटू एल, सो एम एल स्क्वेअर बाय 3 इंटू अल्फा, एल स्क्वेअर एल एल कॅन्सल, सो अल्फा हे या साईडला गेलं 3k बाय एम इंटू थिटा. माहिती आहे आपल्याला थिटाला चिटकून काय असतं ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर 3k बाय एम, ओमेगा अंडर रूट 3k बाय एम दॅट इज 2 पाय बाय टी. तिकडे पाठवा टाइम पिरियड काय आलं 2 पाय अंडर रूट एम बाय 3k. हे चाललं का, बरोबर आहे का, काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये. काय केलं आपण, ह्या रॉडला पकडलं, ह्या रॉडला जस्ट थिटा अँगल न काय केलं रोटेट, रॉडला जस्ट थिटा अँगल न काय केलं रोटेट आणि सोडून दिलं. हा रॉड खर 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 काय व्हायला स्टार्ट झाला व्हायब्रेट. लक्षात. त्याचाच टाइम पिरियड काढायचंय. हे थिटा अँगल न रोटेट केलं, थिटा मस्ट बी काय पाहिजे स्मॉल, तरच ही काय असते अँग्युलर एसएचएम, अदरवाइज इट इज नॉट द अँग्युलर एसएचएम. लक्षात. मग आता मला सांगा रिस्टोरिंग टॉर्क काय असतो आय अल्फा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं रोटेशन कुणाच्या अलॉंग व्हायलंय एंडच्या एम एल स्क्वेअर बाय 3 अल्फा. फोर्स काय फोर्स लागायलाय के एक्स, त्याचं रोटेशन पॉइंट पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं एल, के एक्स एल.
एक्स एल थिटा, एल स्क्वेअर कॅन्सल, अल्फा काय आलं 3k/m थिटा. हे 3k/m म्हणजे काय ओमेगा स्क्वेअर, 3k/m ओमेगा अंडर रूट 3k/m दॅट इज 2π/t. टी इकडं आलं ते तिकडं गेलं 2π अंडर रूट m/3k. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट हेडिंग राईट डाऊन सुपरपोजिशन ऑफ 2 SHM. सुपरपोजिशन ऑफ 2 SHM. 2 SHM of equal frequencies in mutually perpendicular direction. In mutually perpendicular direction. In mutually perpendicular direction. चला काय बघायचे आपल्याला सुपरपोजिशन ऑफ 2 SHM कोणत्या डायरेक्शन मध्ये म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन. बघा इकडे आता 3 केस मध्ये सुपरपोजिशन असतात. पहिल्या केस मध्ये समजा एक SHM अशी आहे x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी आणि दुसरी SHM आहे y इज इक्वल्स टू b कॉस ओमेगा टी. दिसला 2 SHM. अरे हा आहे ना. चला सांगा या SHM मध्ये त्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे का नाही. a नॉट इक्वल्स टू b. त्यांचे फेज सेम आहेत का सांगा बरं मला. डेल फाय इज इक्वल्स टू फेज सेम आहेत का नाही. किती फेज डिफरन्स असेल π/2. π/2 म्हणजे किती 90 डिग्री. नीट बघा या केस मध्ये a नॉट इक्वल्स टू b. अँप्लिट्यूड पण सेम नाहीत आणि फेज डिफरन्स किती आहे π/2. मग ह्या दोघांचं काय होणार आहे ओव्हरलॅपिंग. कुठल्या डायरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर. मग याच्यापासून काय तयार होईल किंवा काय स्ट्रक्चर तयार होईल हे विचारत असतात. लक्षात. मग हे कसं सॉल्व्ह करायचं नीट बघा. याच्याहून आधी साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काढायची. साइन ओमेगा टी काय येईल पोरांनो x/a. कॉस ओमेगा टी येईल काय येईल रे पोरांनो. कॉस ओमेगा टी काय येईल y/b. b डिनॉमिनेटरला गेलं a डिनॉमिनेटर आले इथपर्यंत सगळे. बस ह्या दोघांना स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचं. त्या दोघांना काय करायचं स्क्वेअरिंग आणि ऍडिंग. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं तर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस कॉस स्क्वेअर ओमेगा टी इक्वल्स टू x² / a² प्लस y² / b². सगळ्यांना माहित आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असतं 1. म्हणजे x² / a² प्लस y² / b² इक्वल्स टू 1. हे जनरल इक्वेशन जे असतं हे जनरल इक्वेशन कुणाचं असतं इलिप्स. म्हणजे माइंड इट जर 2 SHM एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर मीट होत असतील दोघांचा अँप्लिट्यूड डिफरंट असेल आणि फेज डिफरन्स 90 असेल तर त्यांचा जो काही रिझल्टंट येत असतो दॅट रिझल्टंट इज इलिप्स. जो काही रिझल्टंट येत असतो तो जो रिझल्टंट येत असतो तो रिझल्टंट हा काय असतो इलिप्स. लक्षात. नीट बघा कसं केलं ते. x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी x/a. y इज इक्वल्स टू b कॉस ओमेगा टी y/b. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करा. x² / a साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर x² / a² प्लस y² / b². ह्याचा आन्सर किती असेल 1. म्हणजे जनरल इक्वेशन कुणाचं झालं इलिप्स. लक्षात. त्याच्यानंतर सेकंड याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर अँप्लिट्यूड इज इक्वल्स टू सेम. दोघांचं a इक्वल्स टू b. म्हणजे अँप्लिट्यूड काय ठेवलं मी सेम. दोघांचं अँप्लिट्यूड काय ठेवलं सेम. आणि फेज डिफरन्स डेल फाय इज इक्वल्स टू फेज डिफरन्स आता मी काय केला तोच ठेवला. फेज डिफरन्स किती ठेवला π/2. म्हणजे मला सांगा एक इक्वेशन काय झालं रे पोरांनो ह्याचं a साइन ओमेगा टी आणि दुसरं इक्वेशन काय झालं a कॉस ओमेगा टी. तुम्हीच सांगा मला आता काय होईल इथं. a आणि b च्या व्हॅल्यू सेम झाल्या a² प्लस a². हे इकडे जाईल काय इक्वेशन तयार होईल x² प्लस y² इक्वल्स टू a². म्हणजे हे जनरल इक्वेशन कुणाचं असेल सर्कल. हे जनरल इक्वेशन कुणाचं असेल सर्कल. लक्षात. मग आता मला सांगा
याच्यामध्ये पण दोन टाईपचे सर्कल असतात, एक क्लॉकवाईज आणि दुसरं काय असतं काउंटर क्लॉकवाईज. काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच कसं अँटी क्लॉकवाईज. लक्षात. मग ते कसं आयडेंटिफाय करायचं क्लॉकवाईज आणि काउंटर क्लॉकवाईज. जर हे दोन्ही एक्सप्रेशन जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, सॉरी दोन्ही एक्सप्रेशन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह, तर आन्सर काय असेल क्लॉकवाईज. आणि जर एखादं पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये येणारं सर्कल हे कोणतं येत असतं अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एखादं आलं ए साइन ओमेगा टी आणि एखादं आलं मायनस ए कॉस ओमेगा टी किंवा ए कॉस ओमेगा टी मायनस ए साइन ओमेगा टी आलं तर त्या केसमध्ये तुमचे आन्सर्स काय येतील काउंटर क्लॉकवाईज, नॉट द क्लॉकवाईज. लक्षात. तिथं कन्फ्यूज होऊ नका. आन्सर त्या केसमध्ये काय असेल काउंटर क्लॉकवाईज. झालं. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन. आता बघा पोरांनो अँप्लिट्यूड पण सेमच आहेत, अँप्लिट्यूड बी काय आहेत सेम आणि फेज डिफरन्स किती आहे फक्त 0. अँप्लिट्यूड पण सेम, फेज डिफरन्स पण 0. म्हणजे ही केस कशी बनवेल, समजा x इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी आहे आणि y इज इक्वल्स टू पण ए साइन ओमेगा टीच आहे, म्हणजे अँप्लिट्यूड काय आहे सेम आणि फेज डिफरन्स पण किती आहे 0. दोघांचे इक्वेशन सेम येतील म्हणजे y इक्वल्स टू x आणि ज्या वेळेस दोघांचे इक्वेशन सेम असतील तर आन्सर काय येईल तुमचं स्ट्रेट लाईन. म्हणजे त्यावेळेस येणारा पाथ हा कसा येत राहील स्ट्रेट लाईन. गॉट इट. समजा नीट बघा परत एकदा. दोन SHM एकमेकांना कशा डायरेक्शन मध्ये भेटायल्यात म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यांचा रिझल्टंट विचारतात. ऑप्शन 3च असतात, एक तर इलिप्स येऊ शकतं, सर्कल येऊ शकतं किंवा स्ट्रेट लाईन किंवा चौथं पॅराबोला येऊ शकतं. पण पॅराबोलाचे चान्सेस व्हेरी व्हेरी लेस, नॉट पॉसिबल. मग हे कसं टॅकल करणार. पहिल्याचं काय आलं अँप्लिट्यूड डिफरंट असताना फेज डिफरन्स 90 असताना इक्वेशन कोणतं येतं इलिप्स. दुसरं अँप्लिट्यूड सेम असताना फेज डिफरन्स 90 असताना कोणतं आन्सर यायलंय सर्कल. आणि अँप्लिट्यूड सेम आणि फेज डिफरन्स 0 असताना कोणता आन्सर यायलंय स्ट्रेट लाईन. गॉट इट. समजलं. अरे हा या ना. नेक्स्ट हेडिंग राईट डाऊन डॅम्प्ड ऑसिलेशन. नेक्स्ट हेडिंग डॅम्प्ड ऑसिलेशन्स. Right now, the oscillations in which amplitude and energy of SHM, the oscillation in which amplitude and energy of SHM goes on decreasing and finally becomes zero. Finally becomes zero. खाली लिहा resistive force of medium is considered. बघा इकडे आता आपले जे डे टू डे लाईफ मधले जेवढे केवढे ऑसिलेशन्स असतात पोरांनो ते कोणते ऑसिलेशन्स असतात डॅम्प्ड ऑसिलेशन्स. बघा बरं आपल्या डे टू डे लाईफ मधलं कुठलंही ऑसिलेशन होतं एनर्जी आणि अँप्लिट्यूड कमी होत होत फायनली काय होत जातं 0. त्याचं एकच रिझन आहे. काय रिझन आहे रेझिस्टिव्ह फोर्स. काय रिझन आहे रेझिस्टिव्ह फोर्स. म्हणजे ऍक्च्युली कसं होत असतं हे इनिशियलला अँप्लिट्यूड एनर्जी जास्त होतं कमी होत 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 फायनली काय होतं 0. म्हणजे स्ट्रक्चर विल कम लाईक दिस वे. हे असं तुझं स्ट्रक्चर येतं. लक्षात. मग आता बघा या केसमध्ये याला टॅकल कसं करायचं डॅम्प्ड ऑसिलेशन्सला. याचे 1-2च मॉडेल आहेत प्रॉब्लेमचे जास्त नाही. हे काय असतं बघा सगळ्यात पहिल्यांदा रेझिस्टिव्ह फोर्स इज कन्सिडर्ड. इतके वेळेस कोणते ऑसिलेशन्स पाहत होतो आपण अनडॅम्प्ड. त्याच्यामध्ये रेझिस्टिव्ह फोर्स कन्सिडर करत होतो का नाही.
रेझिस्टिव्ह फोर्स इज नॉट कन्सिडर्ड. मग इथं कुठला फोर्स कन्सिडर करायचा आहे? रेझिस्टिव्ह फोर्स. आता मला सांगा बरं, हे तुमची मेन पोझिशन आहे, ही तुमची कोणती पोझिशन आहे? मेन पोझिशन. पार्टिकल मुव्हिंग अवे फ्रॉम द मेन पोझिशन. अवे फ्रॉम मेन पोझिशन म्हणजे ही डायरेक्शन कुणाची झाली? वेलॉसिटीची. आणि माइंड इट, जो काही मीडियमचा रेझिस्टिव्ह फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटीला असतो आणि बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे कसं बघा, एखाद्या मीडियम मध्ये तुम्ही चाललात, तुम्हाला पुढून काय लागतं? वारं लागतं, एअर लागतं, आणि ती एअर तुम्हाला काय करत असते? अपोज करते. म्हणजे तो फोर्स तुमच्यासाठी कोणता फोर्स आहे? रेझिस्टिव्ह फोर्स. मग तुमची वेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढी लागणारी एअर काय असेल? जास्त. तुम्ही बघा बरं, गाडीवरती 10च्या स्पीडनं जा, 20च्या जा, 30नं जा, 40च्या जा, जसं जसं वेलॉसिटी वाढायला तसं लागणारं वारं काय असेल? जास्त. जास्त म्हणजेच तो कोणता फोर्स आहे? रेझिस्टिव्ह फोर्स. आणि हा जो रेझिस्टिव्ह फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असतो? वेलॉसिटी. दोघांची डायरेक्शन अपोजिट म्हणून कोणतं साइन लिहित असतात? मायनस. मग हा जो रेझिस्टिव्ह फोर्स असतो याच्यामध्ये प्रोपोर्शनॅलिटी काढून कॉन्स्टंट लिहित असतात. तो कॉन्स्टंट काय लिहित असतात? बी. आणि या बीलाच काय म्हणत असतात? डॅम्पिंग कोएफिशियंट. ह्या बीलाच काय म्हणत असतात पोरांनो? डॅम्पिंग कोएफिशियंट. लक्षात. मग या बीलाच काय म्हणत असतात? डॅम्पिंग कोएफिशियंट. मग आता मला सांगा बरं पोरांनो, रिस्टोरिंग फोर्स केवाय कुणाकडे झाला? या डायरेक्शनला. मग व्हेलॉसिटी तर इकडे आहे, मग हा पण फोर्सची डायरेक्शन कुठं झाली? टुवर्ड्स द मेन पोझिशन. म्हणजे हा जो रेझिस्टिव्ह फोर्स असतो, दॅट रेझिस्टिव्ह फोर्स ऑल्सो हॅव द डायरेक्शन टुवर्ड्स मेन पोझिशन. का? व्हेलॉसिटी कुठं आहे? इकडे आहे. अरे हा आहे ना, व्हेलॉसिटीच्या अपोजिट म्हणजेच कुठं झालं? टुवर्ड्स द मेन पोझिशन. लक्षात. मग आता रिझल्टंट रिस्टोरिंग फोर्स ज्या वेळेस काढतो, बघा बरं, हा पण रेझिस्टिव्ह फोर्स त्याला कुठं आणायला बघायलाय? नेहमी मेन पोझिशन. कुठं आणाय बघायलाय? मेन पोझिशन. आणि हे केवाय पण कुठं आणाय बघायलाय? मेन पोझिशन. म्हणजे रिझल्टंट फोर्स काय झाला? मायनस केवाय मायनस बीव्ही. लक्षात. महिला इकडे बोलवा, कुठलाही फोर्स काय असतो? एम ए प्लस बीव्ही हे मायनसचं प्लस केवाय इक्वल्स टू 0. सगळीकडे एम न डिवाइड करू, ए प्लस बी बाय एम व्ही प्लस के बाय एम वाय इक्वल्स टू 0. चला, ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं रे पोरांनो? डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट प्लस बी बाय एम इंटू वेलॉसिटी म्हणजे काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट प्लस के बाय एम इंटू वाय इज इक्वल्स टू 0. दिस इज द एक्सप्रेशन फॉर. हे एक्सप्रेशन कुणाचं झालं? डॅम्प्ड ऑसिलेशनचं. कुणाचं झालं? डॅम्प्ड ऑसिलेशन. याला म्हणत असतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. आठवतंय अनडॅम्पडचं बी होतं. काय होतं अनडॅम्पडचं? d2y बाय dt स्क्वेअर प्लस k बाय m इंटू y इक्वल्स टू 0. ह्या डॅम्पडचं जर मला अनडॅम्पड करायचं असेल तर रेझिस्टिव्ह फोर्सला काय करावं लागेल? 0. वेलॉसिटी तर 0 होणार नाही, मग बी ला काय करावं लागेल? 0. म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये जिथं कुठं बी ची व्हॅल्यू 0 ठेवली, नीट आहे का? बी ची व्हॅल्यू जिथं कुठं काय ठेवली? 0. त्या सगळ्या इक्वेशन्स कुणामध्ये कन्वर्ट होतात? अनडॅम्पड मध्ये. लक्षात. मग तुम्हाला हे असं एक्सप्रेशन येतात, दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ. खाली ऑप्शन असतात अनडॅम्पड ऑसिलेशन, डॅम्पड ऑसिलेशन आणि फोर्स्ड ऑसिलेशन. मग हे कुणाचं इक्वेशन आहे? डॅम्पड ऑसिलेशनचं. लक्षात. नीट बघा किती सोपं होतं. रिझल्टंट रिस्टोरिंग फोर्स काय आला? मायनस केवाय. हा मायनस केवाय आणि दुसरा कोण आला? मायनस बीव्ही. ह्या दोघांना इकडे आलं एम ए प्लस बीव्ही प्लस केवाय इक्वल्स टू 0. ह्या सगळ्या इक्वेशनला एम न डिवाइड केलं तर एम एम कॅन्सल, बी बाय एम के बाय एम. हे मग ह्या ऍक्सलरेशनला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट बी बाय एम, व्ही ला डीवाय बाय dt, के बाय एम वाय इक्वल्स टू 0. आता बघा ह्याचे सोल्युशन असतात. ह्याचे काय करायचे असतात आपल्याला? सोल्युशन. मग ह्या डिफरन्शियल इक्वेशनचे काय घ्यायचे असतात? सोल्युशन. मग या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन येत असतं y इज इक्वल्स टू a इंटू ई रेज टू मायनस बीटी बाय एम मायनस बीटी बाय 2m इंटू कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ y. हे कुणाचं एक्सप्रेशन झालं? y चं.
म्हणजेच हे कुणाचं एक्सप्रेशन झालं, डिस्प्लेसमेंट ऑफ कोणती ऑसिलेशन, कोणती ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्डचं वायचं इक्वेशन काय असायचं, ए साइन ओमेगा टी किंवा ए कॉस ओमेगा टी. अरे हा या ना, मग इथे इक्वेशन काय आलंय, ए कॉस ओमेगा टी. फाय म्हणजे सगळ्यांना माहित आहे इनिशियल फेजला काय म्हणतो, इपोक. इनिशियल फेजला काय म्हणतो, इपोक. मग हा इपोक 0 असेल तर कॉसचं फंक्शन आहे म्हणजे ही मोशन कुठून स्टार्ट होणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता बघा ह्याच्यामध्ये एक एक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सगळ्यात पहिलं हे सुरुवातीचं इक्वेशन, हे सुरुवातीचं अँप्लिट्यूडचं इक्वेशन. मला सांगा कॉसच्या आधीचं जे काही फंक्शन असतं ते काय असतं, मॅक्सिमम. मग मॅक्सिमम म्हणजे काय असेल, ए ची व्हॅल्यू ए इक्वल्स टू ए नॉट ई रेज टू मायनस बी टी बाय 2m. आलं लक्षात. अँप्लिट्यूडचं इक्वेशन काय आलं, ए इज इक्वल्स टू ए टू द पॉवर 0 मायनस बी टी बाय 2m. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉस ओमेगा डॅश टी. त्याच्यानंतर दुसरं एनर्जीचं इक्वेशन, सगळ्यांना माहित आहे एनर्जीचं इक्वेशन काय असतं रे पोरांनो, हाफ के इंटू काय असतं, ए स्क्वेअर. काय असतं, हाफ के स्क्वेअर. ए चा स्क्वेअर करा, ह्या ए झिरोचा स्क्वेअर काय होईल ते ए स्क्वेअर, ए झिरो स्क्वेअर. ह्या ई टू द पॉवर मायनस बी टी बाय 2m चा स्क्वेअर. ते 2 आणि हे 2 काय होईल, कॅन्सल. म्हणजे एनर्जी मध्ये काय असेल, फक्त हाफ के ए झिरो स्क्वेअर ई टू द पॉवर मायनस बी टी बाय एम. लक्षात. आपण ह्या वाय लाच काय लिहू, त्या ए लाच लिहिताना ए झिरो लिहूयात, इथंच वरतीच ए झिरो लिहूयात. आणि हे ओमेगा डॅश जे असतं, हे ओमेगा डॅशचं इक्वेशन असतं अंडर रूट के बाय एम, सॉरी अंडर रूट के बाय एम मायनस हे बी बाय 2m चा होल स्क्वेअर. मग आता मला सांगा हे जर अनडॅम्प्ड ऑसिलेशन असतं तर बी ची व्हॅल्यू किती झाली असती, 0. ओमेगाचा हाच फॉर्म्युला असतो का, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट के बाय एम. अरे हा या ना, फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट के बाय एम. दीज आर द एक्सप्रेशन्स. हे काय झाले, एक्सप्रेशन्स. लक्षात. नीट बघा, नीट बघा, नीट बघा, एकदम सिंपल आहे. इथपर्यंत आले सगळेजण. डिफरन्शियल इक्वेशन हे झालं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. ह्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळत असतं, आन्सर्स. मग ह्याला सॉल्व्ह करणं हा इंजिनिअरिंगचा पार्ट असतो, इथं काही नसतं आपल्याला. ह्याला सॉल्व्ह केल्यास ह्याचं आन्सर हे मिळत असतं, ए झिरो ई टू द पॉवर मायनस बी टी बाय 2m कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा, ही सुरुवातीची व्हॅल्यू अँप्लिट्यूडची झाली ए झिरो ई टू द पॉवर मायनस बी टी बाय 2m. एनर्जीची व्हॅल्यू हाफ के इंटू काय असतं, ए स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू ए झिरो स्क्वेअर ई टू द पॉवर मायनस बी टी बाय 2m चा होल स्क्वेअर. 2 आणि 2 काय होईल, कॅन्सल. ई टू द पॉवर मायनस बी टी बाय एम. आणि ह्याच्यामधलं ते ओमेगा डॅश असतं अंडर रूट के बाय एम मायनस बी बाय 2m चा होल स्क्वेअर. इथं दोघांचे ग्राफ विचारतात, एनर्जी वर्सेस टाइम किंवा अँप्लिट्यूड वर्सेस टाइम. आता बघा बरं, एनर्जी आणि टाइम मध्ये कसं रिलेशन आहे, एक्सपोनेन्शियल. आणि एक्सपोनेन्शियली निगेटिव्ह साइन आहे म्हणजे ग्रॅज्युअली गोज ऑन काय, डिक्रीजिंग. कारण आपल्याला माहित आहे डेफिनेशनच ती आहे, एनर्जी ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग अँड बिकम्स 0. म्हणजे एक्सपोनेन्शियली एनर्जी काय होते, डिक्रीज. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड आणि टाइम मध्ये बघा ते पण रिलेशन कसं आहे, एक्सपोनेन्शियल. म्हणजे ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग, ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग. दीज आर द एक्सप्रेशन्स. हे काय झालं, एक्सप्रेशन्स. झालं. अरे हो की नाही, लक्षात घ्या. आज काय टॉपिक नाही संपणार, उद्या पहिल्या 10 मिनिटात संपेल. फोर्स्ड ऑसिलेशन बाकी राहील. उद्या सर्वांनी असाइनमेंट घेऊन यायची, ती पण सॉल्व्ह करून. आजचा पूर्ण दिवस ऑसिलेशनला द्यायचा. 2 ला कॉलेज सुटणार आहे, 3 ला अभ्यासाला घेऊन नोटबुक घेऊन बसायचं. पूर्ण आधी नोटबुकचा अभ्यास करायचं. 4, 5, 6, 7 जेवढे वाचतील तेवढे. जेवण करून यायचं, जेवण करून येऊन असाइनमेंट पूर्ण सॉल्व्ह करायची, पूर्ण. नंतर 4 तास नंतर घाला असाइनमेंट सॉल्व्ह कराय, वही अभ्यास करायला 2-3 तास घाला त्याला. म्हणजे आजचा पूर्ण दिवस ऑसिलेशनला देऊन टाका.
उद्याच्या क्लासमध्ये असाइनमेंट डिस्कस करून परवा काय स्टार्ट करू, वेव्हज. लक्षात समजलं शेड्यूल आज दिवसभराचं काय करायचं ते. घरी गेल्या गेल्या आधी कुणाची स्टडी स्टार्ट करायची, नोटबुक. आरामात 2-3 तास लागतात, 3 ते 4 तास लागतात. 3 ते 4 तास नोटबुक करायची. नंतरच्या ब्रेकमध्ये पूर्ण जेवण करून फ्रेश होऊन नंतर काय घेऊन बसायची, असाइनमेंट. आणि उद्या येताना असाइनमेंट सॉल्व्ह करून यायची. लक्षात. राईट डाऊन प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस. A damped oscillation in which amplitude becomes 1/3 after 20 seconds. Amplitude becomes 1/3 in 20 seconds. असं करा, in 20 seconds. What will be its amplitude? किंवा amplitude will be reduced by. Amplitude will be reduced by in first 40 second will be. Amplitude will be reduced by in first 40 second will be. नीट बघा क्वेश्चन काय म्हणलंय ते ना, पहिल्या 20 सेकंदात अँप्लिट्यूड किती होतंय म्हणलंय, 1/3. किती होतंय म्हणलंय, 1/3. आणि कुणामधलं अँप्लिट्यूड विचारलंय, अँप्लिट्यूड विल बी रिड्युस्ड बाय नेक्स्ट किती सेकंदातलं विचारलंय, किती, 40 सेकंड्स. बरोबर का. आता बघा ह्याला असंच करायचं. ह्याला कसं करायचं, एक आधी वेल मेथडनं सांगतो. काय होतं अँप्लिट्यूडचं इनरेशन, ए इज इक्वल्स टू A0 e रेज टू पॉवर मायनस BT बाय काय होतं 2m. ह्या काय करायचं, ह्या B/2m ला लॅम्बडा लिहायचं, म्हणजे कॉन्स्टंट काहीतरी A0 e टू द पॉवर मायनस काय रिलेशन आलं, लॅम्बडा टी. आधी मी सिंपल टेक्निकनं सांगतो, म्हणजे आधी ह्याच्यानुसार टांगतो, नंतर फॉर्म्युल्यानं सांगतो. लक्षात. किंवा बघा A इज इक्वल्स टू A0 e टू द पॉवर मायनस काय झालं, हे लॅम्बडा टी. आता पहिलं इक्वेशन लिहू. पहिल्या इक्वेशन मध्ये सांगा पहिल्या 20 सेकंदात किती अँप्लिट्यूड झालंय, 1/3. व्हॅल्यू ठेवा अँप्लिट्यूडची 1/3, म्हणजे अँप्लिट्यूड किती झाले, A0/3. A0 म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड, 1/3 म्हणजे A0/3 इंटू A0 इंटू e रेज टू मायनस लॅम्बडा टी ची व्हॅल्यू किती झाल्या, 20. A0 कॅन्सल, e रेज टू मायनस लॅम्बडा 20 चा आन्सर किती आलं, 1/3. आता बघा त्यानं काय म्हणलंय, पुढच्या किती सेकंदातलं विचारलंय, 40 सेकंद. नीट बघा तो 40 सेकंद सुरुवातीपासूनचा आहे की त्या 20च्या पुढचा 40 आहे. कारण त्यानं काय म्हणलंय, फ्रॉम फर्स्ट 40. म्हणजे ही जी टी असते ना, ही टी फ्रॉम स्टार्ट असतं. टाइम जो असतो ना, कधीपासूनचा टाइम असतो, स्टार्टिंग पासूनचा. लक्षात. मग स्टार्टिंग पासूनचा टाइमचं दुसरं इक्वेशन लिहा, A इक्वल्स टू A0 e टू द पॉवर मायनस लॅम्बडा. आता टाइम किती झाला, 40. आता बघा ह्याला कसं लिहिता येतं, A0 e टू द पॉवर मायनस 40 ला काय लिहिता येतं, 20 चा स्क्वेअर. असं का लिहिता येतं, कारण पॉवर मध्ये काय करता येत असतं, मल्टिप्लिकेशन. बघा नीट, ह्या 40 ला काय लिहिलो, e टू द पॉवर मायनस लॅम्बडा. ह्या 40 ला काय लिहिलो, 20. आणि वरती काय लिहिलो, स्क्वेअर. कारण 20 दुनी काय होणार आहे, 40. मग आपल्याला हे इक्वेशन माहित आहे, A0 e टू द पॉवर मायनस लॅम्बडा 20 ची व्हॅल्यू किती, 1/3 त्याचा स्क्वेअर. सो व्हॉट इज आन्सर, A0/9. हे चला आन्सर. अरे हो की नाही, हो की नाही. चला आता बघा ह्याला शॉर्टकट न कसं, असं नका करत बसू, मी एकदम सिंपल वे न सांगतो. ह्याला कसं करायचं, आधी किती झालंय, 1/3. 1/3 म्हणजे 1/3 रेज टू n करायचं. 1/3 म्हणजे काय करायचं, 1/3 रेज टू n. काय करायचं, 1/3 रेज टू n. n इज इक्वल्स टू, एक लक्षात ठेवायचं, n इज इक्वल्स टू नेक्स्ट टाइम. n इज इक्वल्स टू नेक्स्ट टाइम अपॉन प्रिव्हियस टाइम. नीट बघा, n इज इक्वल्स टू नेक्स्ट टाइम अपॉन प्रिव्हियस टाइम. n म्हणजे काय, नेक्स्ट टाइम, आधीचा टाइम अपॉन प्रिव्हियस टाइम. आणि हा जो टाइम असेल, टाइम स्टार्ट्स फ्रॉम,
टाइम स्टार्ट्स फ्रॉम, हा जो टाइम असेल स्टार्ट्स फ्रॉम कुठून स्टार्ट झाला पाहिजे, झिरो. झिरो म्हणजेच टाइम फ्रॉम स्टार्ट किंवा टाइम फ्रॉम स्टार्ट म्हणजे कुठला टाइम घ्यायचा, सुरुवातीपासूनचा. कुठला टाइम घ्यायचा, सुरुवातीपासूनचा. आलं लक्षात. मग आता मला सांगा n इज इक्वल्स टू नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम किती आहे, 40. 40च आहे ना, अरे हो की नाही. नेक्स्ट टाइम पुढचा टाइम किती आहे, 40. आलं लक्षात. प्रिव्हियस टाइम, प्रिव्हियस टाइम किती आहे पोरांनो, किती आहे, 20. 20. सो हे 20 दुनी काय झालं, 40. व्हॅल्यू आणून ठेवा, 1/3 चा स्क्वेअर. आन्सर किती आलं, 1/9. आलं लक्षात कसं करायचं ते. जेवढं झालंय 1/3 त्याचा पॉवर काय करायचं, n. n म्हणजे पुढचा टाइम, नेक्स्ट टाइम अपॉन प्रिव्हियस टाइम. तो नेक्स्ट टाइम पण कसा असला पाहिजे, फ्रॉम स्टार्ट, सुरुवातीपासूनचा, अपॉन प्रिव्हियस टाइम. नेक्स्ट टाइम किती होता इथं, 40. सुरुवातीपासूनचाच आहे, फर्स्ट 40 अपॉन प्रिव्हियस टाइम, आधीचा किती होता, 20. सो 20 दुनी 40. सो आन्सर किती आलं, 1/3 स्क्वेअर. 1/3 स्क्वेअर म्हणजे 1/9. आता बघा याचं कधी कधी उलट देतील तुम्हाला. उलट किती देतील, उलट समजा तुम्हाला देताना काय देतील त्यांनी, पहिल्या 40 सेकंदातलं देतील. पहिल्या किती मधलं, 40. आणि किती मधलं विचारतील तुम्हाला, 20. मग पहिल्या 40 सेकंदात किती झालं, 1/9. 1/9 रेज टू काय लिहिणार, n. आणि पहिल्या कितीतलं विचारतील त्यांनी, 20लं. मग आता लिहिताना कसं लिहिणार, नेक्स्ट टाइम म्हणजे 20 वरी झाला, 20 वरीच झाला की. नेक्स्ट टाइम म्हणजे काढायचा टाइम. नेक्स्ट टाइम म्हणजे कुठला, काढायचा. लिहू का असं मी, नेक्स्ट टाइम म्हणजे काढायचा. नेक्स्ट टाइम म्हणजे कुठला टाइम, काढायचा टाइम. आलं लक्षात. काढायचा टाइम 20 अपॉन प्रिव्हियस किती दिला होता, 40. सो किती आलं हे, 1/2. 9 रेज टू 1/2 म्हणजे काय झालं, स्क्वेअर रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे आन्सर किती आलं, 1/3. किंवा बघा हीच अशा आणखी एक क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन काय विचारतात बघा, ह्याचा एक सिंपल आणखी एक क्वेश्चन विचारतात. पहिल्या 100 ऑसिलेशन मध्ये 1/3 झालं. पहिल्या किती ऑसिलेशन मध्ये, 100. तर पुढच्या 200 ऑसिलेशन मध्ये किती होईल, किती ऑसिलेशन मध्ये, 200. तेच करायचं, 200 अपॉन 100. n ची व्हॅल्यू किती झाली, 2. सो 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर म्हणजे किती झालं, 1/9च. लक्षात. ऑर करून खाली लिहा, ऑर इन फर्स्ट 100 ऑसिलेशन, ऑर इन फर्स्ट 100 ऑसिलेशन, पहिल्या 100 ऑसिलेशन मध्ये बिकम्स 1/3. बिकम्स 1/3 म्हणजे पहिल्या 100 ऑसिलेशन मध्ये किती झालं अँप्लिट्यूड, 1/3. इन नेक्स्ट इन 200 ऑसिलेशन, नेक्स्ट लिहू नका, इन 200 ऑसिलेशन इट विल बिकम, इन 200 ऑसिलेशन इट विल बिकम, किती येईल आन्सर, किती येईल, 1/9. 1/9च की. आता मला सांगा बरं रे पोरांनो, किती हुशार हाव मी बघतोच आता. इन नेक्स्ट 200 ऑसिलेशन म्हणलं असतं तर आन्सर काय आलं असतं, किती, 1/27. नेक्स्ट 200 म्हणलं असतं तर 200 प्लस आधीचे 100 किती झाले, 300. 300/100 किती, 3. म्हणजे 1/3 चा क्यूब. 3 चा क्यूब किती आला असतं, 1/27. आलं लक्षात. असंच एक लिहा प्रॉब्लेम. इन डॅम्प्ड ऑसिलेशन, इन डॅम्प्ड ऑसिलेशन amplitude reduces to half. Amplitude reduces to half. Amplitude reduces to half. Amplitude reduces to half in first 20 second. In first 20 second
what will be amplitude in next 40 second? What will be amplitude in next 40 second? किती आलं? 1/8 आलं का? म्हणजे a0/8. आधी अँप्लिट्यूड किती झालं होतं? 1/3 म्हणजे a0/2n. आधी हाफ झालं होतं ना, a0/2n इक्वल्स टू पुढचा टाइम 40 सेकंद म्हणलंय, पण किती सेकंद? नेक्स्ट 40. मग सुरुवातीपासून किती झाले ते? 60. कारण आधी ऑलरेडी किती होते? 20. 20च्या पुढचे 40 किती झाले? 60. अपॉन आधीचा टाइम किती? 20. हे 2 त्रिक 6. सो a0/2 चा क्यूब. सो व्हॉट इज आन्सर? a0/8. म्हणजे काय झालं? नंतरचा अँप्लिट्यूड a0/8. ऑसिलेशनच्या बाबतीत पण नीट लक्षात ठेवा. आलं लक्षात? ओके, दॅट्स ऑल. इथपर्यंत हे काय झालं आपलं नॉर्मल. आणखी एक प्रॉब्लेम लिहा. असाच एक प्रॉब्लेम येतो ह्याच्यावर. In angular SHM, angular amplitude of oscillation is pi radian. Angular amplitude of oscillation is pi radian. And time period 0.4 second. And time period 0.4 second. Calculate its omega. Calculate its omega when theta is equals to. Calculate its omega when theta is equals to pi/2 radian. पाय थीटा. थीटा म्हणजे कोण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. pi/2 radian. वाचा नीट क्वेश्चन. एम्सला आला होता 2014ला. हा आय थिंक हे नसावं सिलेबसला माझ्या माहितीनुसार. चला बघा, लिनियर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं पोरांनो? y इज इक्वल्स टू काय असतं? a sin ओमेगा t. हेच असतं का? अरे हो की नाही? हेच असतं ना. आता काय म्हणलंय मग? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं y ला एनालॉगस काय असतं? थीटा. ए ला एनालॉगस कोण असतं? थीटा 0 साइन ऑफ ओमेगा टी. तुम्हाला काय विचारलंय रे पोरांनो त्यानं? ओमेगा. कधीचा ओमेगा विचारलाय? सांगा पटकन. कधीचा ओमेगा विचारलाय त्यानं? थीटा किती असतानाचा? pi/2. अरे हा या ना. मग थीटा pi/2 असतानाचा आधी टाइम काढून घेऊयात. थीटा pi/2 असताना pi/2 इक्वल्स टू थीटा 0. थीटा 0 ची व्हॅल्यू सांगा. थीटा 0 म्हणजे अँग्युलर अँप्लिट्यूड. आपलं हे अँप्लिट्यूड म्हणजे लिनियर अँप्लिट्यूड. थीटा 0 म्हणजे कोणता अँप्लिट्यूड? अँग्युलर अँप्लिट्यूड. अरे हा या ना. दिले ना त्यानं व्हॅल्यू. किती दिले? किती दिले? पाय इंटू साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी. चला सांगा, पाय पाय कॅन्सल. हे इकडे आलं. साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू किती? pi/6. लिहू का डायरेक्ट? साइन इकडे आलं. साइन इनवर्स pi/6. ओमेगा इंटू टी. सो स्मॉल टी इज इक्वल्स टू, हे या साइडला आलं. स्मॉल टी ची व्हॅल्यू किती आली? pi/6 ओमेगा. ही झाली का स्मॉल टी ची व्हॅल्यू? अरे हा या ना. थिटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ओमेगा डी थिटा बाय डी टी. व्हॅल्यू ठेवा. थिटा 0 ॲज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. अँगल ॲज इट इज इंटू कुणाचा डेरिव्हेटिव्ह? अँगलचा. व्हॅल्यू ठेवा पटपट. थिटा 0 किती रे पोरांनो? पायच की. कॉस ऑफ ओमेगा ॲज इट इज. टी ची व्हॅल्यू किती? pi/6 ओमेगा इंटू ओमेगा. हे ओमेगा कॅन्सल. सो पाय इंटू कॉस pi/6. कॉस pi/6 म्हणजे किती? 30 √3/2 ओमेगा 2 पाय बाय टाइम पिरियड. टाइम पिरियड किती आहे? 0.4.
डू दिस कॅल्क्युलेशन. आन्सर 41 पॉइंट समथिंग येतं. 41 पॉइंट समथिंग रॅडियन पर सेकंद. सांगतो एक्झॅक्ट किती येतं ते. 42.7 येतं. 42.7 रॅडियन पर सेकंद. लक्षात. नीट बघा, हा एम्सला क्वेश्चन आला होता. काय क्वेश्चन आहे, काय म्हणलंय त्यानं, y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. तुम्हाला अँग्युलर अँप्लिट्यूड दिलाय. अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणजे थिटा 0, थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू पाय. आणि तुम्हाला ओमेगा विचारलंय. कधीचा ओमेगा विचारलंय, ज्या वेळेस थिटा किती होताचा, पाय बाय 2 चा. लक्षात. मग मी काय केलं, नीट व्यवस्थित बघा आधी. वायचं इक्वेशन ए साइन ओमेगा टी हे मलाही माहित नाही. वाय ला एनालॉगस कोण असतं, थिटा. ए ला एनालॉगस कोण असतं, थिटा 0. लिनियर अँप्लिट्यूड ला एनालॉगस कोणता अँप्लिट्यूड असेल, अँग्युलर अँप्लिट्यूड साइन ओमेगा टी. आधी व्हॅल्यू ठेवा थिटा. थिटा किती थिटाला काढायचे तुम्हाला, पाय बाय 2. पाय बाय 2 इक्वल्स टू थिटा 0 पाय साइन ऑफ ओमेगा टी. हे पाय पाय कॅन्सल, साइन इकडे आलं, साइन इनवर्स 1/2 पाय बाय 6 इक्वल्स टू ओमेगा टी. टी काय आलं, पाय बाय 6 ओमेगा. आता थिटावरनं जर ओमेगा काढायचा असेल तर त्याचा काय घ्यावा लागेल, डेरिव्हेटिव्ह. डी थिटा बाय डी टी. थिटा 0 ॲज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस अँगल ओमेगा टी ॲज इट इज. परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह इंटू ओमेगा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. थिटा 0 पाय, थिटा 0 अँग्युलर अँप्लिट्यूड पाय कॉस ओमेगा ॲज इट इज. टी ची व्हॅल्यू पाय बाय 6 ओमेगा. ओमेगा ओमेगा कॅन्सल, पाय बाय 6 म्हणजे कॉस 30. cos 30 root 3/2 ओमेगा 2 पाय बाय टी 0.4. डू दिस कॅल्क्युलेशन. आन्सर काय आलं, 42.7 रॅडियन पर सेकंद. लक्षात. ओके, दॅट्स ऑल. इथं थांबूयात आपण. एकच पॉइंट उरला, दॅट इज फोर्स्ड ऑसिलेशन. तो आपण उद्याच्या क्लासला करूयात. लक्षात. उद्याचं आजचं डेचं शेड्यूल कळलं. सगळ्यात पहिलं काय करायचं, घरी जाऊन नोटबुक, नंतर असाइनमेंट. लक्षात. दॅट्स ऑल. थांबूयात इथं.